Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरनं गुरुवारी रात्री म्हणजे 23 ऑक्टोबरला रुग्णालयाच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली। आत्महत्यापूर्वी या महिला डॉक्टरनं आपल्या हातावर काही मजकूर लिहिला होता। यामध्ये तिनं निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचं म्हटलं होतं। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। पीडित महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत होते। याच कारणामुळे एकमेकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या होत्या। फलटण पोलीस अटक केलेल्या आरोपींना त्यांचे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महाडिक यांनी साताऱ्याच्या जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती। त्यानंतर चौकशी समिती समोर पोलीस अधिकाऱ्यांवर महिला डॉक्टरने अनेक गंभीर आरोप केले होते। पण या प्रकरणात माढ्याचे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर सुषमा अंधारे, धनंजय मुंडे आणि फलटणमधील 2 कुटुंबांनी विविध आरोप केले आहेत। या आरोपांमुळे नाईक निंबाळकर अडचणीत आले आहेत का आणि त्यांच्यावर झालेले आरोप काय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। सर्वप्रथम ज्या तरुण डॉक्टर महिलेच्या कुटुंबाने बीडमध्ये प्रेस घेतली त्यांनी नेमके आरोप काय केले ते एकदा आपण पाहूयात। पीडित कुटुंबाने आरोप केले आहेत की त्यांच्या बहिणीला न्याय मिळावा म्हणून मयत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाने प्रेस घेतली आणि त्यांनी मागणी केली की या प्रकरणात SIT स्थापन करण्यात यावी। तसेच या प्रकरणाचा खटला हा बीडच्या न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा। ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांचे CDR तपासण्यात यावेत अशी मागणी देखील या कुटुंबाने केली आहे। डॉक्टर तरुणीचा मृतदेह या हॉटेलमध्ये सापडला, त्याचा कोणताही पुरावा नाही आणि तिचा मोबाईल अद्याप कुठे आहे हे देखील माहिती नाही असं मयत तरुण डॉक्टरच्या बहिणीने म्हटलंय। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात येत असल्याचा संशय देखील हा पीडित कुटुंबाने व्यक्त केला आहे। मयत डॉक्टर महिला आणि PSI गोपाळ बदने, प्रशांत बनकर यांच्यात बोलणं झालं होतं तर त्यांचे CDR काढायला हवेत असं देखील पीडित कुटुंबाने म्हटलंय। मयत डॉक्टर महिलेनं 48 पोस्टमॉर्टम केले आहेत, याची चौकशी करावी आणि काही रिपोर्ट हे दबाव टाकून बदलले आहेत का असा संशय कुटुंबाने व्यक्त केलाय। तसेच संबंधित हॉटेलचं CCTV फुटेज मिळालं नसून आरोपीच्या शोधासाठी 5 पथकं जातात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्यापूर्वीच आरोपी कसा सरेंडर होतो असा सवाल देखील कुटुंबाने उपस्थित केलाय आणि या घटनेचे पुरावे नष्ट होण्याचा संशय देखील पीडित कुटुंबाने व्यक्त केलेला आहे। बरं, आता आपण जर पाहिलं, काल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यामध्ये एक प्रेस घेतली आणि या प्रेसमध्ये त्यांनी आगवणे कुटुंबाला समोर आणलं। आगवणे हे फलटणचे एक कुटुंब आहे आणि त्यांच्या 2 मुली आणि त्यांच्या पत्नी, जे आगवणे आहेत त्या आगवणे सध्या तुरुंगात आहेत, त्यांच्या पत्नी ह्या सुषमा अंधारे यांच्या प्रेसमध्ये एक समोर आल्याचं पाहायला मिळालं। जर आपण बघितलं, आगवणे कुटुंबातल्या जुळ्या बहिणींनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे। याच अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी X या माध्यमावर पोस्ट केली। त्यामध्ये त्या म्हणतात की ही वर्षा आगवणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या क्रूर कहाण्यांपैकी एक कहाणी आहे। दिगंबर आगवणेवर सध्या 1, 2, 3 नाहीतर तब्बल 24 गुन्हे दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे शाळकरी मुलीवर मकोकासारखे गंभीर गुन्हे निंबाळकरांच्या कृपेने लागले आहेत। निंबाळकरांच्या कार्यकर्त्याच्या जाचाला कंटाळून याही मुलीनं आपल्या जुळ्या बहिणी सकट आत्महत्येचा प्रयत्न केला। सुदैवाने ती वाचली। फलटण पोलीस स्टेशन ही छळछावणी झाली आहे का? डॉक्टर तरुणीच्या संस्थापक हत्येला कारणीभूत असणाऱ्या सर्व लोकांना चौकशीच्या कक्षेत आणा अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच DYSP राहुल धस, रुग्णालय प्रमुख अंशुमन धुमाळ, मयत डॉक्टरच्या जातीवरून, आडनावावरून आणि तिच्या जिल्ह्यावरून तिचा मानसिक छळ करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाय पात्रे, पोलीस निरीक्षक पाटील तसेच ज्या हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीचा मृतदेह सापडला तो निंबाळकरांचे कार्यकर्ते दिलीप भोसले या सर्व लोकांवर आरोपपत्र ठेवलं जावं अशी देखील सुषमा अंधारे यांनी मागणी केली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या कारखान्याच्या बॉयलरमध्ये किती लोकांचे घातपात झाले? पोलिसांना हाताशी धरून तब्बल 277 पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत। पोलिसांनी लोकांना त्रास दिला आणि या सर्व प्रकरणांची दाद देखील नाही आणि मारहाण केल्यानंतर मेडिकली फिट सर्टिफिकेट द्या म्हणून डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला असा आरोप देखील आता सुषमा अंधारे यांनी केला आहे। आता यापुढे जर आपण पाहिलं तर निंबाळकरांच्या दबावामुळे आमच्या मुलीचा PM रिपोर्ट बदलण्यात आला असं फलटणमधील एका कुटुंबाने म्हटलंय। माझ्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता पण त्यावर मृत डॉक्टर तरुणीची सही होती।
तिच्यावर बनावट पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यासाठी नाईक निंबाळकर यांच्याकडून दबाव टाकला गेला होता असा दावा भाग्यश्री मारुती पाचगणे या महिलेच्या वडिलांनी केला आहे। त्यामुळे साताऱ्याच्या दीपाली निंबाळकर मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत। त्यांनी त्यांच्याच पक्षातील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट दिली असली तरी विरोधक आणि सत्तेतील आमदारांनी केलेल्या आरोपांचं काय? नाईक निंबाळकर यांची चौकशी होणार का? कारण जे आरोप झाले ते अत्यंत गंभीर आहेत। बाकी तुम्हाला या सर्व विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।